नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 20 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. चला मग वेळ न घालवता सुरू करूया महत्त्वपूर्ण अशा लेक्चरला. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेसाठी. तर प्रश्न असेल की 2026च्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण दरवर्षी ज्या काही परीक्षा होत असतात, त्या परीक्षांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख कोण आहेत? हा प्रश्न हमखास विचारला जात असतो. म्हणून लक्षपूर्वक या प्रश्नाकडे आपण पाहायचं आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, अर्थात 2 व्यक्ती असणार आहेत. उर्सुला व्हॅन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा, जे की आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे यावर्षीचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्याविषयी काही महत्त्वाची माहिती सुद्धा आपल्याला पाहायची आहे. तर भारताचं हे जे काही 2026चं प्रजासत्ताक दिन होणार आहे, त्याचा क्रमांक आहे 77वा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी 2 सर्वोच्च नेते आहेत युरोपियन युनियनचे, जे की आता यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांचे नाव काय आहेत? उर्सुला व्हॅन डेर लियन, जे की अध्यक्ष आहेत युरोपियन कमिशनच्या, आणि दुसरे आहेत अँटोनियो कोस्टा, जे अध्यक्ष आहेत युरोपियन काउन्सिलचे. हे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि ते कोणत्या पदावर आहेत हे सुद्धा आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणून ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला अजून काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर युरोपियन युनियन जे आहे त्याच्या सर्वोच्च नेतृत्वाला अशा प्रकारे एकत्रितपणे पहिल्यांदाच भारताने निमंत्रित केलेलं आहे. या अगोदर असं कधीही झालेलं नाही. म्हणून ही घडामोड आपण लक्षात घ्यायची आहे. या निमित्ताने हे जे 2 नेते आहेत नवी दिल्ली या ठिकाणी, तर त्या ठिकाणी 16व्या क्रमांकाची भारत युरोपियन युनियन शिखर परिषद सुद्धा आयोजित केली जाणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच यंदाचं जे काही प्रजासत्ताक दिन असेल, त्याचं मुख्य आकर्षण मित्रांनो काय असणार आहे? तर जे आपलं राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम, त्याला 150 वर्ष झालेली आहेत. हे मुख्य आकर्षण या वर्षीचं असणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच मागच्या वर्षी अर्थात 2025चे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. ते होते इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. हे सुद्धा नाव आपल्याला विचारलं जाण्याची शक्यता आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच भारताने 2026 मध्ये इराणमधून भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? हा सुद्धा एक महत्त्वाचा असा ऑपरेशन आहे, जे नुकतंच भारताने सुरू केलेलं आहे. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा दिसून येणार आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, ऑपरेशन स्वदेश. हे नुकतंच भारताने इराणमधील जे भारतीय आहेत त्यांना परत आणण्यासाठी सुरू केलेलं ऑपरेशन आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर नुकतंच हे जानेवारी 2026 मध्ये इराणमध्ये जी काही बिघडलेली परिस्थिती आहे, जे काही अंतर्गत त्या ठिकाणी हिंसाचार सुरू आहेत, त्यामुळे तिथे अडकलेले जे भारतीय नागरिक आहेत, त्यांना सुरक्षितपणे आपल्या देशामध्ये परत आणण्यासाठी भारत सरकारकडून हे ऑपरेशन स्वदेश सुरू करण्यात आलेलं आहे. आणि याचद्वारे इराणमध्ये आपण जर बघितलं तर सध्या 9,000 ते 10,000 असे भारतीय आहेत, जे की त्या ठिकाणी राहतात, काम करतात. त्यामध्ये साधारण जर बघितलं सर्वाधिक संख्या 2,500 ते 3,000 जे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांची आहे मित्रांनो. आणि या नागरिकांना परत आपल्या देशात आणण्यासाठी हे पाऊल आपल्या सरकारने उचललेलं आहे. म्हणून हे ऑपरेशन आपल्यासाठी महत्त्वाचं होऊन जातं. 16-17 जानेवारीला या मोहिमेअंतर्गत पहिली विशेष विमान फेरी सुद्धा जे इराणची राजधानी आहे तेहरान तिथून नवी दिल्ली या ठिकाणी दाखल झालेली आहे आपल्या भारतीय नागरिकांना घेऊन. आणि ही प्रोसेस अजून सुद्धा चालूच आहे. म्हणून ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाचे ऑपरेशन्स जे भारताने राबवलेले आहेत आणि जे आपल्या परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात ते लक्षात ठेवायचे आहे. ऑपरेशन गंगा, जे युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय होते त्यांना परत आणण्यासाठीचं हे ऑपरेशन भारताने राबवलेलं होतं. ऑपरेशन देवी शक्ती, अफगाणिस्तानमध्ये जे अडकलेले भारतीय होते त्यांना परत आणण्यासाठीचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन कावेरी, युद्धग्रस्त सुदानमध्ये जे काही अंतर्गत गृहयुद्ध सुरू होतं त्यामध्ये जे भारतीय होते त्यांना परत आणण्यासाठी हा ऑपरेशन होतं. ऑपरेशन अजय, इस्रायल आणि हमासमध्ये जे काही संघर्ष सुरू होता त्यामधून
भारतीयांची सुटका करण्यासाठी हे ऑपरेशन अजय राबवण्यात आलेलं होतं. ऑपरेशन सागर बंधू नुकतंच आपण जर बघितलं, दितुवाह चक्रीवादळामुळे जे काही उद्ध्वस्त झालेलं श्रीलंका आहे, त्यामधून त्याला सावरण्यासाठी, मदत करण्यासाठी आपण त्या देशालाही मदत मोहीम केलेली होती. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. हे अलीकडचंच ऑपरेशन आहे सागर बंधू. त्यानंतर ऑपरेशन सिंधू आहे, जे की इराण आणि इस्रायलमध्ये जे काही मागं काही 1-2 महिन्याखाली संघर्षाची स्थिती झाली होती, युद्ध होण्यासारखी. त्यामध्ये जे भारतीय नागरिक होते, त्यांना परत बाहेर आणण्यासाठी हे ऑपरेशन आपण सुरू केलेलं होतं. त्यानंतर आहे ऑपरेशन ब्रह्मा, जे की 2025 मध्ये जे म्यानमारमध्ये भूकंप आला होता आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्यामध्ये आपत्ती निवारण आणि बचाव मोहीम म्हणून भारताने हे त्या ठिकाणी चालवलेलं ऑपरेशन होतं. हे काही महत्त्वाचे ऑपरेशन आपण लक्षात ठेवायचे आहेत. ते आपल्या परीक्षांमध्ये विचारले जाणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, 2026चा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, इलाया राजा यांना नुकतंच 2026चा हा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पुरस्काराचं नाव आहे पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार आणि हा जो पुरस्कार आहे ते भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्यांचं अतुलनीय किंवा बहुमूल्य असं योगदान असतं, त्यांना दिलं जात असतं. यावर्षी कोणाला देण्यात येणार आहे? तर ज्येष्ठ संगीतकार इलाया राजा यांना दिलं जाणार आहे. याचं वितरण जर आपण बघितलं, तर हा जो काही पुरस्कार आहे, तो 2026च्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जे होणार आहे, 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान, त्या दरम्यान हे पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तसेच हे जे काही पुरस्कार आहे, त्या पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि 2 लाख रुपये रोख रक्कम ही त्या विजेत्यांना दिली जात असते. ही काही महत्त्वाची माहिती याविषयी लक्षात ठेवायची आहे. तसेच हे जे काही विजेते आहेत, पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार मिळालेले इलाया राजा त्यांच्याविषयी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. हे जर बघितलं तर 5 दशकांहून अधिक सुद्धा त्यांनी या चित्रपट सृष्टीमध्ये संगीत जे आहे ते दिलेलं आहे. त्यांनी 7,000 हून अधिक गाणी आणि 1,500 पेक्षा जास्त जे चित्रपट आहेत त्यांना संगीत दिलेलं आहे. त्यांना संगीत क्षेत्रातील यामुळेच इसाम नानी अर्थात संगीत ऋषी म्हणून सुद्धा ओळखलं जातं मित्रांनो. हे आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर 2025 मध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? असा जर प्रश्न विचारला तर त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं नाव होतं सई परांजपे आणि हा नुकताच प्रश्न एम-पी-एस-सी ग्रुप सीचा जो पेपर झालेला आहे पूर्व परीक्षेचा, त्यामध्ये हा प्रश्न आत्ता नुकताच विचारण्यात आलेला आहे. ज्यांनी सुद्धा एम-पी-एस-सी ग्रुप सीचा हा पेपर दिलेला आहे त्यांना माहिती आहे सई परांजपेंवर नुकताच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणून ही सर्व घडामोडी जे आपण डिटेलमध्ये घेत असतो ना मित्रांनो, यामुळेच घेत असतो की तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी माहिती असायला पाहिजे. कारण परीक्षांमध्ये विचारण्याचं जे काही पॅटर्न आहे ते आता थोडंसं डीप होत चाललेलं आहे. म्हणून आपण काळजीपूर्वक एखादी गोष्ट जर वाचत असू किंवा त्याचा अभ्यास करत असू तर ते डिटेलमध्ये बघणं आता काळाची गरज झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर रतपाणी व्याघ्र प्रकल्पाचे नाव बदलून आता काय ठेवले जाणार आहे किंवा काय ठेवण्यात येणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांचं नाव या रतापानी व्याघ्र प्रकल्पाला दिलं जाणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर हे जे काही रतापानी व्याघ्र प्रकल्प आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये, त्याचं नामकरण प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ होते डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर नावावर ठेवले जाणार आहे. आणि हे जे काही वाकाणकर होते मित्रांनो, ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या भीमबेटका रॉक शेल्टरच्या शोध लावण्यासाठी त्यांना ओळखलं जातं किंवा त्यासाठी ते प्रसिद्ध होते. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. अजून आपल्याला व्याघ्र प्रकल्पांविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, जे आपल्या परीक्षांमध्ये हमखास विचारले जातात. सध्या जर बघितलं तर भारतामध्ये एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाने कोणता आहे असं जर विचारलं तर ते आहे नागार्जुन सागर श्रीशैलम, जे की आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प विचारला तर त्याचं नाव आहे जिम कॉर्बेट, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. ते सुद्धा आपल्याला वारंवार विचारले जातात. ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे ताडोबा अंधारी, जे की चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. नवेगाव, नागझिरा, गोंदिया आणि भंडारा
या 2 जिल्ह्यांमध्ये याचं क्षेत्र पसरलेलं आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प एकूण 4 जिल्ह्यांमध्ये याचं क्षेत्र पसरलेलं आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी हे महत्त्वाची माहिती यासोबत आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, कोची या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 चं आयोजन करण्यात येणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर ही जी काही आंतरराष्ट्रीय मसाला परिषद आहे 2026 चा, त्याची ही 9व्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे आणि ठिकाण असणार आहे केरळ राज्यातील ले मेरिडियन, कोची या शहरामध्ये. कालावधी असणार आहे 23 ते 26 फेब्रुवारी 2026 आणि ही जी काही परिषद होत आहे त्याची थीम काय असणार आहे, ते थीम आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. ती थीम लक्षात ठेवायची आहे, स्पाइस 360 भविष्यासाठी सज्ज होणे. याचं आयोजन कोणी केलेलं आहे? ऑल इंडिया स्पाइसेस एक्सपोर्ट्स फोरम यांनी याचं आयोजन हे केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या झाल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. त्यानंतर आपण ज्या काल घडामोडी घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, कोलकाता ते गुवाहाटी या दरम्यान ही भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच अंडर 19 क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये 50 पेक्षा अधिक धावा करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, वैभव सूर्यवंशी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चा सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, MS धोनी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच नमो बुक फेस्टिवलचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच येमेन या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, शया मोहसिन जिंदनी हे नुकतंच येमेन या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की भारताचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, प्रवीण वशिष्ठ हे भारताचे नवीन दक्षता आयुक्त बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच भारताचा 92व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, आर्यन वर्षानी हा भारताचा 92व्या क्रमांकाचं बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहिलेलीच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण सर्वांसाठी होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 2025 चा साहित्य अकादमी युवा साहित्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स आपण दिले होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर हे डिटेलमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, प्रदीप कोकरे यांना 2025 चा साहित्य अकादमी युवा साहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांची कादंबरी आहे खोल खोल दुष्काळ डोळे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असेल जो परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा सुद्धा असणार आहे. तर प्रश्न असेल की नुकतेच आंतरराष्ट्रीय प्रेरणास्थळ स्मारक कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आले आहे? हा एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. नुकतंच हा स्मारक उभारण्यात आलेला आहे म्हणून याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघूया मग किती विद्यार्थी आहेत या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये देतात. आणि जे विद्यार्थी कंटिन्यू दररोजच्या दररोज आपल्या या होमवर्क क्वेश्चनचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये देणार आहेत, ठरल्याप्रमाणे आपण त्या विद्यार्थ्यांना या महिन्याच्या शेवटी बक्षिसं देणार आहोत. तर उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि बक्षिसं जिंकण्याचा प्रयत्न हा ठेवायचा आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर कृपया करून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लेक्चरच्या मोफत नोटसाठी टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 याला जॉईन करा. तसेच आपलं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने. त्याला सुद्धा जॉईन करा कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कॉन्टेंट आपण टाकत असतो. थांबूया मग. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.